नमस्कार. लागू बंधू सहप्रस्तुत होम मिनिस्टर लिटिल चॅम्प विशेष या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण ज्या वहिनींना भेटणार आहोत त्यांचं नाव आहे वैशाली सचिन जगताप आणि ज्या लिटिल चॅम्पलाही भेटणार आहोत तो आहे सोहम सचिन जगताप. कोल्हापूरमधला हा सोहम आज होम मिनिस्टरमध्ये त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आज आपण भेटणार आहोत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. नमस्कार. घ्या उखाणा. पंचगंगेच्या तीरावरती कृष्ण वाजवतो बासरी, सचिनरावांचे नाव घेते सुखी आहे सासरी. अरे वा. आणि मग आपण सारेगमपमध्ये आला सोहम, सन्मान दारामध्ये उभा, झी मराठीचे मी आभार मानतो, वैशाली माझी पत्नी आणि मी सोहमचा बाबा. अरे वा. जमवलं हो की नाही. कुठंतरी घुसवलं. वहिनी सगळ्यांची ओळख करून द्या. ते सासरे, नमस्कार. त्या सासूबाई नमस्कार आई. आणि त्या जाऊबाई नमस्कार. आणि त्या जाऊबाईंचा मुलगा बर. आणि पाठीमागं ती भावाची मुलगी. अरे वा वा वा. सगळ्यांना नमस्कार माझा. वहिनी तुमचं माहेर कुठलं? कोळोली वारणानगर. मग सगळं बालपण वगैरे तिकडे? हो हो तिकडं. कोण कोण होतं घरी? आई वडील, 2 भाऊ, 2 भाऊजया आहेत. कसं गेलं बालपण? छान गेलं. आणि तुमचं बालपण? मी कोल्हापूरमध्ये जन्मलो. कुठे? ॲक्च्युली मान तालुक्यातला आम्ही, पण कोल्हापूरमध्ये राजारामपुरीमध्ये माझा जन्म. आणि मग तुमच्यापैकी गातं कोण? हां, ती मामी बहीण. मामी बहीण, भावाची मुलगी. ती गाते? हो. बासरी, सोहमचं संतूर आणि तुमचं गाणं असं आम्हाला ऐकायचं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला. आणि मला हां सांगायचं, मला एक आठवण सांगतो की माझ्या जीवनातला बासरीमधला पहिला पुरस्कार मी तुमच्या हस्ते घेतलेला आहे. माझ्या हस्ते पुरस्कार? हो हो हो. कधी हो? 1998 मध्ये राज्यस्तरीय स्पर्धा झालेली होती, योग महोत्सव सोलापूरला. हो 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 हो. हे असे अनेक क्षण असतात. म्हणजे क्रीडा विभागाने आयोजित केलेली राज्य युवा महोत्सव आणि त्या युवा महोत्सवात मीच सहभागी पूर्वी स्पर्धक म्हणून असताना मुळात 98मध्ये जेव्हा बक्षीस समारंभाला आलो होतो तेव्हाच मी आधी आनंदी होतो. आणि इतक्या वर्षानंतर परत पुढे म्हणजे 24-25 वर्षानंतर आज तुम्ही ते फोटो दाखवून मला त्या सगळ्या स्पर्धेचं जे स्पिरिट आहे ना ते बाहेर आणलं. आता तर बासरी ऐकायला जास्त आनंद होणार आहे. ऐकवाच. क्या बात आहे. वैरे तुम्ही कधी प्रयत्न केला नाही हे शिकण्याचा वगैरे? नाही नाही. आता सोहम सुद्धा इतका सुंदर संतूर वाजवतो. कुठे शिकला? मी संतूर पहिला पंडित उल्हास बापट मुंबई त्यांच्याकडून शिकलो. व्हेरी गुड. नंतर आत्ता त्यांच्या शिष्या वरदा खाडेलकर यांच्याकडं सांगलीमध्ये संतूर शिकतोय. संतूरवरती काय ऐकवतोस?
वा 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 वा. सोहम, इतकं छान ऐकवल्याबद्दल तुला नमस्कार करतो मी, कारण तुझ्या कलेला हा नमस्कार आहे. आणि ही कला अशी आहे की जी जोपासत राहा, खूप मोठा हो, हे आमच्या मनापासून तुला शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच आता तुमच्या दोघांना विचारतो, इतकं छान 17 वर्षाचा प्रवास दोघांचाही, काय कसा आहे स्वभाव मिस्टरांचा? छान आहे. रागीट रागीट आहे? रागीट थोडासा, पण परत शांत होतात. नाही हो, असा कलाप्रेमी माणूस कधी रागीट असूच शकत नाही. नाही होतात. हा, थोडासा आहे. थोडासा आहे. आणि वहिनींचा स्वभाव कसा आहे? ती सगळं ऐकून घेते आणि नंतर एखाद्या दिवशी सगळा राग एकदम एका दिवशी कधीतरी बोलून दाखवते. बरं, सुखी संसाराचं रहस्य काय? वहिनी काय काय सांगाल? आता हे बासरी वाजवतात, कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत. बरोबर. त्यांचे रेकॉर्डिंग असतात, शूटिंग आहेत त्यांचे, म्हणजे कोल्हापुरात असतात रेकॉर्डिंग वगैरे, क्लासेस वगैरे घेतात. बरोबर. त्याच्यातून ते मला जेवढा वेळ देतात, तेव्हा त्यांना जेव्हा वेळ मिळतो तो माझा वेळ, ही मानत मी पुढे गेलेले आहे ना, आणि म्हणून हे म्हणून सगळं मी शांत सुखाने आहे. हा. सोहम, आई बाबांबद्दल तुझं म्हणणं काय? म्हणजे अर्थातच आज मी जो काय ते दोघांमुळेच आहे आणि त्यांच्याच आशीर्वादाने पुढे जाणार. एक तुझ्या नजरेतून जर हे आनंदी व्हावे असं वाटत असेल तर त्यांनी स्वभावात कुठला बदल केला तर दोघे आनंदी होतील? बाबांसाठी म्हणजे त्यांनी जरा रागराग चिडचिडेपणा कमी केला पाहिजे. व्हेरी गुड. मम्मीसाठी म्हणल्यावर तिने जरा बोललं पाहिजे, म्हणजे रागराग चिडचिडपणा आणला पाहिजे. आणला पाहिजे. म्हणजे एकीकडे खूप बोलणं आहे ते कमी व्हायला पाहिजे आणि एकीकडे बोलणं कमी आहे ते वाढलं पाहिजे. बरं, मला तुम्हाला विचारायचं आहे की आता एक छोटंसं आव्हान देणार आहे. समोर काही चित्र दिसतील, ती चित्र जर तुम्ही अचूक ओळखली तर या माऊलीला लागू बंधू यांनी डिझाईन केलेली सोन्याची नथ बक्षीस म्हणून मिळणार आहे. तर आज बघायचं आहे की तुम्ही आमच्या या माऊलीला ती सोन्याची नथ मिळवून देणार का? पहिलं चित्र, ह्याला काय म्हणतात? कान कान म्हणतात. कान किंवा काही ठिकाणी काप पण म्हणतात. अभिनंदन. चला, पहिलं उत्तर बरोबर आलं. थँक्यू. हा हारासारखा दिसतोय पण कोल्हापुरी साज तर नाही आहे. राणी हार असेल. अभिनंदन, अभिनंदन. तोड्यासारखा आहे तो, असं आहे. ठीक आहे, म्हणजे ज्याला जवाचे जवाचे म्हणतात. तोडे, हां. अभिनंदन, अभिनंदन. पहिली अभिनंदन. लागू बंधू यांनी खास डिझाईन केलेली सोन्याची नथ तुम्हाला मिळते आहे. अभिनंदन. नमस्कार. तुम्ही यांच्या जाऊबाई. जाऊ? छोट्या जाऊ. हा. तुम्ही छोट्या, हा. या मोठ्या? Yes. बापरे, मोठ्या म्हणजे जरा असं म्हणजे कडक असतात ना? नाही, नाही. कशा आहेत तुमच्या जाऊबाई? छान आहेत स्वभावाने, अंडरस्टँड करतात सगळ्यांना व्यवस्थित. हो का? हा. व्हेरी गुड. सुनबाईंबद्दल सांगा, कशा आहेत सुनबाई? दोन्ही चांगल्या आहेत आमच्या. दोन्ही चांगले आहेत ना? नातू तुमचा संतूर वाजवतो, होय. कसं वाटतं तुम्हाला? छान वाटलं. अहो, त्याला असलं अवघड वाद्याचं शिकला म्हणजे नशीब म्हणायचं काय आता, नाव जन्म. अवघड वाद्य आहे ते. हो की नाही? हो, फार सुंदर वाजवतो तो. आजी, सांगा आता या सगळ्यांबद्दल. तुमचा मुलगा खूप चिडचिड करतो, आमची तक्रार आहे माहेरच्यांची. बोला. तो राग कमी करतो, पण त्याचं कॉलेज असते, कॉलेज करून परत हे घरी करतो. बरं, आपल्या मुलाची बाजू घेता हो तुम्ही. कशा आहेत सुनबाई? कशा आहेत? सुनबाई छान आहेत, दोन्ही दोन्ही मस्त आहेत. होय ना? व्हेरी गुड. तुझं काय म्हणणं आहे बाळा या कुटुंबाबद्दल? खूप छान आहेत सगळे, हो ना? एकमेकांना समजून घेतात आणि हॅप्पी फॅमिली आहे. बरं, आता मला सांग, तू पण गातेस असं आम्हाला कळलंय, होय. मग काय ऐकवणार आज? भिजलेल्या क्षणांना आठवणींची फोडणी, हळदीसाठी आसुसलेले हळवे मनन कांती, आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले हे कांदे पोहे. समज आता पंचरत्नांच्या खुर्चीवरती तू बसलेला आहेस, हा, तर या गाण्याबद्दल काय तुझं म्हणणं आहे? परीक्षण कसं करशील? एकदम म्हणजे छान झालं गाणं. छान झालं. हा,
आणि गात राहा, असंच चांगली गात राहा. कळलं का? हे परीक्षक बोलतायत ना. हा आणि भरपूर आशीर्वाद. नाही पण आशीर्वादाबरोबर गुण किती देणार आहात? गुण काय वरचा का घरातले आहेत म्हणून सगळ्यांना वरचा हा? वा वा. बरं आता मला सांगा, जाऊ हो की नाही, पण कसं आहे तुमच्या दोघींचं रिलेशन कसं आहे? छान आहे. छान आहे. जेव्हा केव्हा आहे तेव्हा छान आहे. मैत्रिणी आहे आम्ही. मैत्रिणी आहे, जावा कमी मैत्रिणी जास्त. पण या खूप कमी बोलतात, त्याआधी आणखी बोललं पाहिजे असं मगाशी सोहम म्हणाला. तुमचं मत तेच आहे? नाही तर बोलतात त्या, पण एक रिस्पेक्ट असतो म्हणून त्या जास्त घरात बोलत नसतील. म्हणजे बाहेर गेल्यावर बोलतात का? हा म्हणजे मैत्रिणी आता ह्या समय म्हणजे तुमचं म्हणणं आहे तुमच्याशी जास्त बोलतात, घरच्यांशी कमी बोलतात. हो बरोबर. ना? बरं आता या ठिकाणी तुमच्या दोघींसाठी एक खेळ आहे आणि या खेळीत कोण जिंकणार बघूया. ज्या जिंकणार त्यांना मिळणार आहे बाजूबंद. बघूया काय होणार या खेळात. तो जो एक चेंडू आहे तो बाउन्सिंग आहे चेंडू, म्हणजे तो खूप उंच उडणार. तो उडल्यानंतर तुम्हाला बास्केटमध्ये तो पकडायचा आहे. दोघींनाही 5 संधी आहेत, प्रत्येकी 5. या 5 संधीमध्ये सगळ्यात जास्त त्या बास्केटमध्ये गुणसंख्या ज्यांची गोळा होणार त्या या खेळामध्ये जिंकणार. तुमच्यापासून सुरुवात. 1 2 3 4 संधी झाल्या. 3 ही गुणसंख्या. 5 मध्ये 4 ही गुणसंख्या. आता आपण 1 उंच उडायला पाहिजे. 2 3 2 4 2. बरं झालं तुम्ही बासरी शिकायला गेले नाही. या वेगानं कधी शिकले असते. अभिनंदन. झी मराठीकडून चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन अभिनंदन. आणि झी मराठीकडून हा बाजूबंद तुम्हाला मिळाला. अभिनंदन. काय मस्त चित्र आहे बघा. म्हणजे अशी खुर्ची फिरते. मग अशी जाऊ होत्या. सुरुवातीला आई बाबा बसले होते, आता भाऊ बहीण इकडे आहेत. हो ना, बरोबर की नाही? आणि आता वहिनी संतूरच्या समोर आहेत. तर सुरुवात वहिनी करणार आहेत. वहिनी तुमच्यापासून सुरुवात करूया. वहिनी काहीतरी ऐकवा ना. वहिनी थांबा. तू ओळखलंयस कुठलं गाणं वाजवलं? 2 नाही, नवीन कॉम्पोजिशन काहीतरी असेल. नाही जुनं आहे, खूप जुनं आहे. तुम्ही कोणीच नाही ना ओळखलं. पण मला तुमचं गाणं मी ओळखलं. कुठलं वाजवलं माहितीये का बाबा? माहितीये का? आधी हाताला चटके तेव्हा मिळते भात. क्या बात आहे. वा वा वा. पण प्रयत्न तरी केला. काय बाबा, कसं काय तुझं काय म्हणणं आहे या आता आईने वाजवलं त्याच्याबद्दल? आईने प्रयत्न केला. चांगला प्रयत्न होता. बरं, आता इथे तू आहेस. या कार्यक्रमाच्या महत्वाच्या टप्प्याकडे आपण आलेले आहोत. तुझी ही बहीण कसे वागता? भाऊ बहीण तुमचं नातं कसं आहे? नातं चांगलं आहे. म्हणजे हिला संगीतातलं कळत असल्यामुळं आम्ही संगीताच्या विषयी सुद्धा जास्त बोलतो. म्हणजे हे गाणं, जर नवीन गाणं कुठलं आलंस तर हे जर गाणं तू ऐकलंस का, तर हे गाणं चांगलं आहे. तर असं बातचीत आमची संगीताची होते. तू आता सध्या शाळेत काय करतो? कितवीला? मी आता 11वीला गेलो. पहिला परफॉर्मन्स जो टेलिकास्ट झाला तो कुठला होता? जे लिटिल चॅम्प्स आहेत त्यांच्याच गाण्यांना साथ करायला मिळाली. एक असा किस्सा झाला की ते नाट्यगीत प्रथम तुझं पाहता ते नाट्यगीत होतं आणि ऐन वेळेला कमलेश म्हटला की ह्या कलावती राग आहे आणि ते प्रॅक्टिस कर. तर ह्याला कलावती राग माहीत नव्हता. त्यांनी गाऊन दाखवल्यानंतर त्यानं ते प्रॅक्टिस केलं आणि टेक म्हणून त्यांनी शॉट रेडी झाला
तेवढ्यात तो जो गायक होता सारंग, तो म्हटला की माझी स्किल ही नाही, माझी स्किल हाफ नोट खाली आहे. हे आता क्रोमॅटिक संतूर आहे. मला असं भीती वाटायला लागली, म्हणाली ह्याला प्रॅक्टिस केली त्यांनी काळी 2मध्ये आणि आता तो काळी 1मध्ये सांगायला लागला आहे. आणि ह्या वाद्याचं वैशिष्ट्य काय, मींड हे वाद्यात येतं. म्हणजे हे पंडित पुल्हाद बापटाजींची जी हे सगळं त्यांनी केलेलं संतूर आहे. तर त्यांनी परत शॉट रेडी झाल्यानंतर मी खालीच होतो, आता ह्याला कसं सांगणार की बाबा असं, पण त्यानं वाजवलं, त्यात मींड पण काढली. म्हणजे तो पहिल्या एपिसोडमध्ये तो जिंकलाच त्या ह्याच्यामध्ये. अरे वा. बरं, आता दोघांसाठी एक आव्हान आहे, एक खेळ आहे, आणि त्या खेळात तुमच्या दोघांपैकी जे कोणी जिंकणार ते त्या माऊलीला पैठणी मिळवून देण्याचा मान पटकावणार. हां, तर दोघांमध्ये ताई मिळवून देणार पैठणी की दादा मिळवून देणार, ते आम्हाला बघायचं आहे. समोर एक चित्र आहे आणि ते चित्र जे आहे ते पूर्ण करायचं आहे या असंख्य तुकडे एकत्र जोडून. दोघांपैकी कोण सगळ्यात आधी खेळ पूर्ण करणार बघूया. 1 2 3 वेळ सुरू झाली. अभिनंदन. काही क्षणांच्या फरकानं सोहमने पूर्ण केलं आणि मग तोपर्यंत ताई तिकडे जुळवतच होती. तेव्हा अभिनंदन, अभिनंदन. अभिनंदन. अभिनंदन, तुला शुभेच्छा. वहिनींना मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. सोहमला शुभेच्छा, या कुटुंबाला शुभेच्छा, आपणा सर्वांना शुभेच्छा. हसत राहा, आनंदात राहा, स्वतःची काळजी घेत राहा, असं म्हणत आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.